अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरात भर दिवसा नव्हे तर संध्याकाळी सराफा दुकानावर सशस्त्र दरोडा पडल्याने एकच खळबळ उडाली। टीचर्स कॉलनीतील मोहरे ज्वेलर्समध्ये 4 मुखवटाधारी आरोपींनी बंदुकीचा धाक आणि धारधार चाकू दाखवत अवघ्या 5 मिनिटात सुमारे अर्धा किलो सोनं आणि 13 किलो चांदीचे दागिने लुटून पलायन केलं। संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली आहे। दर्यापूर शहरातील टीचर्स कॉलनी परिसरात असलेल्या मोहरे ज्वेलर्समध्ये शुक्रवारी सायंकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास हा थरारक दरोडा पडला। 4 मुखवटाधारी आरोपी अचानक दुकानात घुसले। त्यावेळी दुकानात व्यापारी गजानन माहोरे यांचा मुलगा गोविंद हा एकटाच उपस्थित होता। आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करताच एका आरोपीनं त्यांच्यावर बंदूक रोखली तर दुसऱ्याने धारदार चाकूचा धाक दाखवत त्यांना खाली पाडलं। दरम्यान उर्वरित आरोपींनी दुकानातील सुमारे अर्धा किलो सोन्याचे आणि 13 किलो चांदीचे दागिने लुटले। जाताना त्यांनी गोविंद माहोरे यांचा मोबाईल फोनही सोबत नेला। अवघ्या 5 मिनिटात संपूर्ण दरोडा टाकून आरोपी 4 चाकी वाहनातून पसार झाले। दुकानात समोर राहणाऱ्या काही महिलांनी आरोपींना पळून जाताना पाहिल्याचं सांगितलं। घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले। आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरात नाकाबंदी करून तपास सुरू करण्यात आला आहे। या घटनेची माहिती शहरात पसरताच सर्राफ व्यावसायिक आणि नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। वारंवार घडणाऱ्या चोरी आणि दरोड्यांच्या घटनांमुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे।